हाय फ्रेंड्स, पुन्हा एकदा नवीनशा व्हिडिओमध्ये मी तुमचं मनापासून स्वागत करते. तर चला तर मी आजच्या डेली ब्लॉगमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते. तर आज मला 2-3 ब्लाऊज अर्जंट शिवायचे होते. तर सर्वप्रथम सगळी घरातली कामं उरकल्याच्या नंतर मी लगेच कटिंगला बसले. तर हे 2-3 ब्लाऊज मला कट करून आजच शिवायचे होते. पण बघूया लाईट असेल तर होतील, कारण आज लाईट खूप ताप दिलाय लाईटीने, कारण कामच नाही झालं लाईट नसल्यामुळे. तर कटिंग तर करून ठेवलेलं आहे. त्याच्यामध्ये 2-3 पाहुणे रावळे पण आले, त्याच्यामुळे सर्व केला, यातच वेळ गेला. तर वाऱ्याने खूप उडत होतं, कारण घरात खूप गरम होतंय, म्हणून चला म्हणलं टेबलवरच बसून कटिंग करते. आणि टेबलवर बसून कटिंग केलं तर लवकर माझं कटिंग पण उरकल. तर कटिंग करून ठेवत नाही तर दुसरे पाहुणे आले, त्याच्यामुळे कटिंग हे साईडलाच ठेवलं मी. आणि आता म्हणलं राडा पण झालेला आहे, खूप आवरून घ्यावा, जेणेकरून परत काय होतं, सापडत नाही ते, एक वस्तू आपण सापडायला गेलो की अख्खा आपल्याला पाहावं लागतं. तर कटिंग वगैरे करून ठेवले, 2 ब्लाऊज पण रेडी करून ठेवले, पण नेमकी लाईट गेली, त्याच्यामुळे म्हटलं चला संध्याकाळचं आपण आवरून घ्यावा. तर की बेसिंग मध्ये खूप भांडे पडले होते, पण म्हणलं चला अगोदर भांडे घासून घ्यावा, नंतर स्वयंपाकाला लागावा. तर आज दिवसभर खूप भांडे साचलेले, सरबत, परत त्यातले त्यात चहा. तर म्हणलं अगोदर अगोदर भांडे घासू घेऊ. आणि तर चहा वगैरे झालेलाच होता, इथं मी चहा घेतला होता, पण म्हणलं भांडे घासावेत आणि बाकीच्या कामाला सुरुवात करावी. तर तर भांडे वगैरे घासून झाले, लगेच बेसिंग पण स्वच्छ धुवून घेतलं, कारण सारखं सारखं आपण बेसिंग वगैरे सगळं एकदम प्रत्येक भांडे घासताना घासून ठेवलं तर बेसिंग पण इतकं घाण होत नाही. तर बेसिंग पण लगेच मी लागलीच धुवून पण घेत असते भांडे घासायच्या वेळेस, भांडे घासून झाल्याच्या नंतर. तर चला म्हणलं आता आपण भाजी पण करूया. तर बटाट्याची भाजी जेवणामध्ये आज बनवायची आणि मस्त ज्वारीची भाकर टाकायची गरमागरम, आणि खूप असे छान असं जेवण करायचं आपलं घरगुती गावरान पद्धतीने, गावाकडच्या साईडचं असल्याने. आणि तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटतोय नक्की कमेंट करून सांगा. आणि आपल्या चॅनलवर जे कोणी नवीन असेल तर प्लीज चॅनल अगोदर सबस्क्राईब करा, लाईक करा, कारण लाईक केल्यामुळे आम्हाला एक छान असा रिस्पॉन्स भेटतो, की जेणेकरून मला आणखी व्हिडिओ बनवायला छान वाटतं. तर इथं माझे भांडे घासून झालेले आहेत आणि आता मला स्वयंपाक करायचा आहे. तर म्हणलं चला अगोदर आपण भाजी बनवून घेऊया.
तरी ते झाडून वगैरे सगळं घेतलं, कारण संध्याकाळच्या घरं झाडलेली नव्हती. आणि तसाच ब्लॉग मी हा दुसऱ्या दिवशी कंटिन्यू करते. तर बघा, दुसऱ्या दिवशी हा रेड कलरचा ब्लाऊज राहिला होता, कारण लाईटच खूप येत जाव होती वाऱ्या सुटल्यामुळे. तर तो ब्लाऊज मी आता कंप्लीट करून घेतला. आणि हे 2 ब्लाऊज मी कालच शिवले होते. हा एक, त्याच्यानंतर हा रेड कलरचा पण एक शिवला होता. ह्याला नॉड लावली होती आणि तो मापाचा होता. तर हे सगळे ब्लाऊज कंप्लीट करून झालेले आहेत. चला भेटूया पुन्हा छान शिवून, तोपर्यंत बाय.